शब्द आहे मोनोलॉग. आता मोनोलॉग हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. लॉग हा शब्दाचा अर्थ होतो बोलणे. लॉग या शब्दाचा अर्थ काय होतो? बोलणे किंवा भाषण. काय अर्थ होतो? बोलणे किंवा भाषण. आता भाषण म्हणजे सुद्धा बोलणेच. लॉग या शब्दाचा अर्थ LOGUE, त्याचा अर्थ बोलणे किंवा भाषण हे होतं. लक्षात ठेवायचं. त्याचं कारण असं की पुढचा जो एक शब्द आहे कुठला? डायलॉग. कुठला शब्द आहे? डायलॉग. डाय म्हणजे दोन, लॉग म्हणजे स्पीच. दोन माणसामध्ये जे बोलणं असतं, संभाषण असतं, त्याला आपण म्हणजे भाषण, संभाषण तसा शब्द. मग दोन माणसामध्ये जे बोलणं असतं त्याला आपण डाय आणि लॉग. डाय म्हणजे दोन आणि लॉग म्हणजे स्पीच. दोन माणसामध्ये जे स्पीच इंटरॅक्शन होतं त्याला आपण डायलॉग म्हणतो. तसंच मग डायलॉग जसा असतो, डायलॉग दोन माणसामध्ये असतो आणि मोनोलॉग एकाच माणसात. ज्यावेळेस एकच माणूस स्वतःच बोलत असतो, स्वतःच बडबड करत असतो का, त्याला आपण मोनोलॉग म्हणतो. आता मी जर तुमचा विचार न करता जर नुसतंच जर शिकवत असेल आणि तुमच्याकडे लक्षच नसेल, तुम्हाला समजतं याच्या गोष्टीकडे लक्षच नसेल आणि मग मी नुसतं माझं येतं आणि खूप खूप काय काय शिकून निघून जातो, दॅट विल बी अ मोनोलॉग. परंतु मी जर तुम्हाला अधूनमधून विचारत असेल की समजतंय का मुलांनो, ह्याच्याबद्दल सांगा, त्याच्याबद्दल सांगा, इफ आय एम सीकिंग युअर पार्टिसिपेशन इन टू माय लेक्चर, देन आय एम नॉट डिलिव्हरिंग अ मोनोलॉग. आता मोनोलॉग हा जो शब्द आहे याचं काय? स्पीच बाय वन पर्सन. स्वगत किंवा एकट्याने स्वतःशी केलेलं भाषण. स्वगत म्हणजे काय? एकट्याने स्वतःशी केलेलं भाषण. आता तुम्ही नटसम्राट पाहिलाच असेल आणि तुम्ही विलियम शेक्सपियर पण ऐकलं असेल, तर टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन, असं तुम्ही पाहिलं असेल. नटसम्राटमध्ये नाना पाटेकर म्हणतोच ना की जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. आणि मग तो म्हणतो कोणी घर देतं का, अशा तशा सगळ्या गोष्टी बोलत. पुढचा जो शब्द आहे मोनोड्रामा. आता ड्रामा म्हणजे नाटक, तुम्हाला माहित आहे. आता ड्रामा या शब्दाला नाटक म्हणतोच हे तर माहीतच आहे आपल्याला, परंतु प्ले हा जो शब्द आहे तो सुद्धा ड्रामासाठीच वापरला जातो. आता प्ले हा शब्द तुम्ही म्हणू शकता की हा शब्द मोनोग्राफ आहे किंवा होमोग्राफ आहे. समजा आता मोनोग्राफ नाही म्हणू शकत समजा इथे आपण त्याला, परंतु होमोग्राफ हा शब्द आहे. आता होमो आणि ग्राफ हे दोन्ही पण बघा ना, अजून रूट वर्ड्स कुठे कुठे तुम्हाला यूज पडतील. आता होमोग्राफ काय असतं हे नंतरच सांगेल, परंतु होमोग्राफ या शब्दाचा अर्थ थोडक्यात सांगायचं झालं तर द वर्ड्स नाही काय की दोन शब्द सारखेच असतात, स्पेलिंग सारखंच असतं, उच्चार थोडंसं बदलू शकतं परंतु आणि अर्थ पण बदलू शकतो, परंतु स्पेलिंग सेम राहतं. ज्या शब्दांचे स्पेलिंग सेम राहतात त्यांना होमोग्राफ म्हणतो. होमो म्हणजे सेम, होमोग्राफ, होमोसेपियन्स, होमोसेक्शुअल असे शब्द. तर मग मोनो, आता प्ले या शब्द म्हणजे ड्रामा या शब्दाशी प्ले हा शब्द संबंधित आहे म्हणून हा सांगितलं. मोनोड्रामा. आता मोनोड्रामा म्हणजेच काय की काही काही नाटकं असतात, एक पात्री नाटकं असतात, एकच हे म्हणून बोलतो. आता वराड निघालंय लंडनला हे तुम्ही बघितलंच असेल. आता त्याच्यामध्ये एकच माणूस आहे आणि तोच माणूस कितीतरी लोकांच्या वतीने बोलतो. तो बाईचा पण आवाज काढतो, तो माणसाचा पण आवाज काढतो, लहान मुलाचा पण आवाज काढतो, एखाद्या म्हाताऱ्या माणसाचा पण आवाज काढतो. तर मग वराड निघालंय लंडनला सारखं एकच माणूस असेल, एक पात्री नाटक असेल. एक पात्री म्हणजे एकच पात्र. पात्र म्हणजे ते काय पात्र अपात्र नाही, पात्र म्हणजे कॅरेक्टर इन अ वे. आता कॅरेक्टर शब्दाचे पण वेगवेगळे अर्थ आहेत बघा पुढे. तर मग आता प्ले विथ वन ॲक्टर. प्ले विथ वन ॲक्टर म्हणजेच काय की तो एका ॲक्टरसोबत तो खेळत बसलाय असं नाही आहे. प्ले विथ वन ॲक्टर म्हणजेच काय की प्ले मीन्स ड्रामा हिअर. सो एक पात्री नाटक जे असतं त्याला मोनोड्रामा पण म्हणतो, हे लक्षात ठेवा. ओके. त्याला आपण साध्या लेमॅनच्या लँग्वेजमध्ये वन ॲक्ट प्ले म्हणतो. वन ॲक्ट प्ले. वन ॲक्ट प्ले म्हणजे एकांकी. एकांकी आता एक तासाचं असतं, लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला नाही लक्षात ठेवायची गरज. मोनोगॅमी. आता मोनोगॅमी हा जो शब्द आहे, आता गॅमी हा पण महत्त्वाचा रूट वर्ड आहे, लक्षात ठेवा. गॅमी. आता गॅमी म्हणजेच काय की गॅमी म्हणजे लग्न. गॅमी म्हणजे लग्न. मोनोगॅमी म्हणजेच काय की एकाच माणसाची लग्न झालेलं असेल तर मोनोगॅमी म्हणतो. आता आपण एकदम सुरुवातीला एक शब्द पाहिला बघा. सुरुवातीला आपण एक शब्द पाहिला की मोनो अँड्रियस. मोनो अँड्री म्हणजेच काय की एखाद्या स्त्रीचं लग्न एकाच पुरुषाशी जर झालेलं असेल तर मोनो अँड्री म्हणतो. परंतु जनरली ज्यावेळेस आपण बोलतो का, आता तिथे आपण ज्यावेळेस मोनो अँड्री ज्यावेळेस म्हणलं आपण एखाद्या स्त्रीचं लग्न एकाच पुरुषासोबत जर झालं असेल तर त्याला मोनो अँड्री म्हणतो. परंतु इन जनरल ज्यावेळेस आपण बोलतो का की एका माणसाचं लग्न एकाच व्यक्तीशी झालेलं असेल त्यावेळेस आपण मोनोगॅमी हा शब्द वापरणार. कुठला शब्द वापरणार? मोनोगॅमी. ज्याचा काय अर्थ होतो? मॅरेज टू वन पर्सन. एक पत्नीत्व म्हणजे पतिव्रता जसं म्हणतो त्यानुसार समजा. आता पतिव्रता मिसोजिनिस्टिक शब्द आहे, पुढे बघूयात त्याच्याकडे. मोनोग्राम. आता ग्राम म्हणजेच काय? टेलिग्राम तुम्ही शब्द ऐकला असेल, इंस्टाग्राम शब्द ऐकला असेल. तिथे पण त्याचा अर्थ जवळपास नाही काय की अक्षर, स्ट्रक्चर या गोष्टींशी संबंधित येतो. म्हणजे एखादं सिम्बल जे असतं त्या संबंधित
तो शब्द आहे कुठला? ग्राम. आता ग्राम या शब्दाचे अर्थ, ग्राम आणि ग्राफ हे जे शब्द आहेत हे सिम्बल पण म्हणू शकतात कधी कधी त्यांचा अर्थ रायटिंग पण होतो, कधी कधी त्यांचा अर्थ स्ट्रक्चर पण होतो. आता इट डिपेंड्स अपॉन द वर्ड, नॉट ऑन द रूट. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता मोनोग्राम म्हणजेच काय की डिझाईन ऑफ वन ऑर मोर इनिशियल्स, म्हणजेच काय की एकच हे जो असतो समजा एखाद्याच अक्षराचा जर डिझाईन जर असेल, आता कितीतरी चॅनलचं कितीतरी गोष्टींचे ज्यावेळेस लोगो असतात त्यावेळेस त्याचं सिंगलच हे असतं, सिंगलच इनिशियल काहीतरी असतं बघा. आणि त्याचं पूर्णपणे आपण म्हणतो की बाबा दिस इज दी डायग्राम ऑर लाईक काय म्हणूयात आपण त्याला की दिस इज द सिम्बल ऑर लोगो ऑफ दॅट थिंग असं म्हणतो. सो मग एकच जर असेल तर ओके, डिझाईन ऑफ वन ऑर मोर इनिशियलला आपण काय म्हणूयात? मोनोग्राम. त्याला शुद्ध मराठीमध्ये आपण आद्याक्षर चिन्ह म्हणतो, एक किंवा अधिक आद्याक्षरांची रचना, एकदम शुद्ध मराठी. आता जसं जसं खूप जास्त मराठीमध्ये गेलात तुम्ही तर तुम्हाला इंग्रजी येणार नाही, कारण का मराठीत जास्त अवघड वाटेल. अवघड नाही आहे शिकल्यानंतर. ओके, कुठला शब्द सब्जेक्ट. पुढचा जो शब्द आहे तो आहे मोनोग्राफ. आता मोनोग्राम आणि मोनोग्राफ जवळपास सेमच आहेत, परंतु अर्थ थोडासा वेगळा आहे. आता डिटेल स्टडी ऑफ वन सब्जेक्ट. आता मोनोग्राफ ज्यावेळेस म्हणतोय त्यावेळेस वी आर टॉकिंग अबाउट द स्टडी ऑफ अ सब्जेक्ट. स्टडी या शब्दासाठी आपण एक हे सांगितलेलं रूट वर्ड कुठला? तो आहे LOGY, म्हणजेच लजी किंवा लॉजी तुमच्या भाषेत सांगायला. तर मोनोग्राफ म्हणजेच काय? डिटेल स्टडी ऑफ अ सब्जेक्ट. एका विषयावरती विशिष्ट पद्धतीने एका विषयावरती खूप जास्त प्रमाणात जर माहिती असेल किंवा अभ्यासपूर्ण सविस्तर जर एखादी गोष्ट असेल, संकलन केलेलं असेल तर मग त्याला आपण मोनोग्राफ म्हणतो. ओके, वळूयात पुढच्या शब्दाकडे. पुढचा जो शब्द आहे तो मोनोलिंग्वल. हा शब्द जास्त प्रमाणात विचारला जातो, हे लक्षात ठेवा. मोनोलिंग्वल. आता इथे पण रूट वर्ड बघा, लिंग्वल, लिंग्वा असा एक प्रकार असतो बघा. लिंग्वा म्हणजेच काय? LINGUA. लिंग्वा म्हणजे भाषा. लिंग्वा म्हणजे काय? भाषा. लँग्वेज हा शब्द तसाच आहे. लिंग्विस्टिक जो भाषाशास्त्रासाठी शब्द वापरतो तो शब्द सुद्धा तसाच आहे. लिंग्वल पण तसंच. पुन्हा पॉलिग्लॉट वगैरे तसं, तो ग्लॉट वेगळा शब्द आहे थोडा समजा, परंतु म्हणजे लँग्वेजशीच रिलेटेड आहे. तो एक हेच आहे समजा. पॉली म्हणजे तसं आणि ग्लॉट म्हणजे ग्लॉट म्हणजे गळा. तर सध्या हे लक्षात ठेवा की मोनोलिंग्वल, लिंग्वा जो आहे तो लँग्वेजशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? लँग्वेजशी. मोनोलिंग्वल. मग नोईंग वन लँग्वेज, एखाद्या माणसाला एकच भाषा येत असेल तर त्याला आपण मोनोलिंग्वल म्हणतो. जर तुम्हाला नुसतं मराठीत येत असेल तर मग तुम्हाला मोनोलिंग्वल म्हणूयात. मला जर नुसतंच इंग्रजी येत असेल तर मग मला मोनोलिंग्वल म्हणता येईल. परंतु जर मला जर वेगवेगळ्या जर 2, 3, 4, 5 भाषा जर येत असतील तर मला 2 भाषा आल्या तर मला बायलिंग्वल म्हणायचं, आणि मला जर 3 भाषा जर आल्या तर मला ट्रायलिंग्वल म्हणत नाहीत. तिथे पॉलिग्लॉट हा शब्द आहे. कुठला शब्द आहे? पॉलिग्लॉट. पॉलिग्लॉट म्हणजेच काय? द पर्सन हू कॅन स्पीक मोर दॅन 2 लँग्वेजेस. आता तो शब्द पण आपण नंतर पाहणारच आहे. तर मग मोनोलिंग्वल म्हणजेच काय? नोईंग वन लँग्वेज. लिंग्वल हा शब्द लक्षात ठेवा, रूट वर्ड महत्त्वाचा आहे, त्याच्यावरती बरेच शब्द आहेत आणि बरेच प्रश्नसुद्धा. पुढचा जो शब्द आहे तो आहे मोनोलिथ. मोनोलिथ म्हणजेच काय की अ सिंगल लार्ज स्टोन. आता मोनोलिथ आणि मोनोलिथिक असे 2 वेगवेगळे शब्द आहेत, परंतु मोनोलिथ ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस एका मोठा दगड जे म्हणतो समजा, त्यासाठी आपण मोनोलिथ हा शब्द वापरतो. अ सिंगल लार्ज स्टोन म्हणजेच काय की मोनोलिथ. आता मोनो तुम्हाला कळालं, लिथचा अर्थ तुम्ही लावून घ्या समजा दगड म्हणून. आणि आता असं नाही आहे की मोनोलिथ म्हणतोय, मोनोचा अर्थ वेगळा आणि लिथचा अर्थ वेगळा, मोनोचा अर्थ एक आणि लिथचा अर्थ दगड, असं होईल दरवेळेस, असं होणार नाही, हे लक्षात ठेवा. ओके. आणि ज्यावेळेस मी एखादा नियम सांगतोय, मी कुठलाही नियम सांगेल, मी रूट वर्ड्समध्ये नियम सांगेल किंवा मी ग्रामरमध्ये जनरलमध्ये कुठलाही नियम सांगेल, कुठलाही नियम आहे म्हणजेच त्याला एक्सेप्शन असतं, हे लक्षात ठेवायचं. नियम आहे म्हणजे त्याला एक्सेप्शन आहे. ते आपण नाही का की एखादी विचारसरणी असते ना, आपण त्याच्यावरतीच एकदम म्हणजे नाही का की खूप अफर्म राहतो, तसं राहायचं नाही. थोडंसं फ्लेक्झिबिलिटी ठेवायची पर्सनॅलिटीमध्ये पण आणि शिकण्यामध्ये सुद्धा. ओके. पुढचा जो शब्द आहे तो आहे मोनोलिथिक. मोनोलिथिक म्हणजेच काय की मॅसिव्ह सिंगल ब्लॉक. मोनोलिथिक म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीचा संच ज्यावेळेस आपण म्हणतो का की भरभक्कम एकच गोष्ट आहे समजा ना, की एखाद्या गोष्टीचा संच ज्यावेळेस म्हणायचं असेल किंवा खंड ज्यावेळेस म्हणायचं असेल आपण त्यावेळेस त्याला मोनोलिथिक म्हणतो. मोनोलिथिक. मॅसिव्ह. मॅसिव्ह हा शब्द समजा म्हणजेच काय की प्रचंड मोठा जो असतो समजा ना, काय की खूप जास्त प्रमाणात असेल त्याला आपण मॅसिव्ह हा शब्द वापरतो. आता मॅसिव्ह. ओके. तुम्हाला आवडता जो फुटबॉलर जो असेल समजा मेसी वगैरे, त्याच्यावरून तुम्ही मॅसी लक्षात ठेवायला, तो पण खूप मोठा आहे. आणि मोठा म्हणजे ॲज अ लाईक ही इज नॉट ह्यूज ऑर समथिंग, ही इज अ बिग मॅन ऑर ही इज अ
नाही काय की व्हेरी ग्रेट मॅन, दॅट्स व्हॉट आय एम ट्राईंग टू से. पुढचं, नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वर्ड. द नेक्स्ट वर्ड इज मोनोमेनिया. आता मेनिया हा एक लय महत्त्वाचा रूट वर्ड आहे. मोनो म्हणजे सिंगल, आता तुम्हाला आतापर्यंत कळालंच आहे, आणि नाही कळालं तर परत व्हिडिओ बघा. मोनोमेनिया, मेनिया म्हणजे वेड, वेनिया म्हणजे नाही काय की एखाद्या गोष्टीचं पजेशन असतं का, म्हणजे ऑब्सेशन असतं, त्याला आपण म्हणतो वेडेपणा एखाद्या गोष्टी बाबतीत जो असतो, समजा क्रेझीनेस म्हणूयात, त्याला मेनिया म्हणतो. काय म्हणतो? मेनिया. आता तुम्ही दे धक्का नावाचा पिक्चर पाहिला असेल. दे धक्का नावाचा जो पिक्चर आहे का, त्याच्यामध्ये मकरंद अनासपुरे जो असतो त्याला, किंवा मकरंद अनासपुरे नाही, सिद्धार्थ जाधव जो असतो समजा, मकरंद अनासपुरेचा मेवना, तो काय करतो की कळत न कळत तो चोरी करत असतो. आता त्याला तो आजार असतो, आपल्याला वाटतं की तो जाणून बुजून करतोय, परंतु तो चलत चलत कुणाची तरी सायकल घेणार, कुठेतरी मेडिकलवर जाणार, मग ते सगळ्या गोळ्या औषध वगैरे घेऊन जा, अशा तशा गोष्टी करणार. मग तो एक प्रकारचा डिसीज आहे, एक प्रकारचं. आता मेनिया हा शब्द थोडंसं जरा सायकोलॉजिकल डिसऑर्डर टाईप किंवा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे असं दाखवलं जातं. आता मेनिया हा शब्द निगेटिव्हचा आहे थोडक्यात सांगायचं झालं तर. मेनिया हा शब्द म्हणजे एखाद्या गोष्टीची ऑब्सेशन असणे, एखाद्या गोष्टीचं वेडेपणा असणे, एखाद्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही खूप जास्त प्रमाणात हे असणे, म्हणजे त्या गोष्टीची तुमचं लगाव असणे, अशा गोष्टींसाठी आपण मेनिया हा शब्द म्हणतो. तर चोरी करण्याची जी बिमारी असते त्याला आपण क्लिप्टोमेनिया म्हणतो. क्लिप्टोमेनिया, KLEPTOMANIA. आता मेनिया हा जर रूट वर्ड आपण ज्यावेळेस पाहू त्यावेळेस हा शब्द पाहूच, परंतु सध्यासाठी लक्षात ठेवा की मोनो पण रूट वर्ड आहे आणि मेनिया पण रूट वर्ड आहे. मग आता मोनोमेनिया म्हणजेच काय की ऑब्सेशन विथ वन आयडिया, एका कल्पनेचा अतिरेकी वेडेपणा. एखाद्या माणसाला एकच कल्पना असते, एकच आयडिया त्याच्या डोक्यात असते, मला असं करायचं, असं करायचं, असं करायचं असं तो म्हणतो. मग लाख किती जरी काही माणसानं जरी सांगितलं की असं नको करू, याचा विचार घे, त्याचा विचार घे, तो माणूस अजिबातच ऐकत नाही. मला असं करायचं आणि मग मी तसंच करणार. आता मोनोमेनिया असावं माणसामध्ये की एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीवरती ठाम राहायला मदत करतं मोनोमेनिया, बट नॉट ऑल द टाइम. समटाइम्स यू शुड लिसन टू अदर्स ॲज वेल. ओके, सो मोनोमेनिया म्हणजेच काय की एका कल्पनेची अतिरेकी वेडेपणा, ऑब्सेशन विथ वन आयडिया. दुसरा जो शब्द आहे तो मोनोरेल. आता रेल हा शब्द तुम्हाला माहीत आहे. रेल, रेल्वे. आता वे म्हणजे रस्ता आणि रेल म्हणजे ती पटडी, मग त्याला रेल्वे अशा पद्धतीने म्हणतो. आपल्याला वाटतं आपण रेल्वे म्हणजे किती इंग्रजी आणि इव्हॉल्व झाली बघा ना. आता इंग्रजीसाठी रेल्वे हा जो शब्द आहे तो कुणासाठी, मुळात शब्द तो कशासाठी आहे, त्या पटडीसाठी. म्हणजे वे म्हणजे रस्ता आणि रेल म्हणजे ती हे, मग आपण त्या रेल्वे असं म्हणतो समजा. आता रेल्वेलाच आपण त्या पटडीलाच, पटडीचा जो रस्ता असतो त्यासाठी सुरुवातीला तो शब्द जन्माला आला. त्याला आपण रेल्वे म्हणजेच काय की ज्या गाडीत बसतो त्यालाच म्हणतो. आता त्याला पण तसं म्हणतोच बरं का, परंतु सुरुवातीला तसा तो शब्द इन्व्हेंट झालेला होता. तर मग मोनोरेल म्हणजेच काय की एकच रेल्वे किंवा एकच पटडी जी असते त्याला म्हणतो. रेल्वे विथ वन रेल, रेल्वे विथ वन रेल. आता एखादं जंक्शन जर असेल समजा, दौंड जंक्शन असेल, पुणे जंक्शन जर असेल समजा, तर तिथे काय असतं, वेगवेगळे रेल्स असतात, म्हणजेच काही वेगवेगळे रेल्वेज असतात, म्हणजे वेगवेगळ्या पटड्या असतात. परंतु जर एखादं जर समजा खूपच हे असेल, समजा एखादं शहर असेल, तिथे मग एकच रेल आहे, म्हणजे एकच वे असतो, एकच पटडी असते. एकच जिथे पटडी असते त्याला आपण मोनोरेल म्हणतो, हे लक्षात ठेवा. पुढचा जो शब्द आहे तो आहे मोनोपॉली. आता पॉली या शब्दाचा मुळात जनरली जर अर्थ काढला तर तो दोनपेक्षा जास्त होतो, परंतु इथे मोनोपॉली ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्या पॉलीचा अर्थ दोनपेक्षा जास्त असा होत नाही. पॉली या शब्दाचा अर्थ इथे वेगळा होतो, तो बघा. आता एक्सक्लुझिव्ह कंट्रोल बाय वन सेलर. मोनोपॉली म्हणजेच मक्तेदारी, एकाच माणसाचं चाललेलं असतं का, ज्यावेळेस कुणाचंच म्हणजे नाही काय की तो कोणाच्या तरी ओळखीचा आहे, तो कोणाच्या तरी मेवना आहे, तो कोणाचं तरी हे म्हणजे जावई असं म्हणून त्याला समजा त्याचं सगळंच ऐकायचं, त्याच्यानुसारच वागायचं, म्हणजे त्याचीच मक्तेदारी. जो तो म्हणेल तीच पूर्व दिशा, मग मी जो म्हणेल तीच पूर्व दिशा जर ज्यावेळेस मी म्हणत असेल त्यावेळेस मी काय करतोय, मोनोपॉली मेंटेन करतोय आणि मोनोपॉली मी क्रिएट करतोय, असं त्याचा अर्थ होतो. मग मोनोपॉली म्हणजेच काय की मक्तेदारी. आता मक्तेदारी हा शब्द तुम्हाला कळेलच. मक्तेदारी म्हणजेच काय की मीच ठरवेल सगळं काय ते, माझ्या मनावरच असेल आणि कुणीही काही करू द्या, माझंच मी खरं करणार, असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याला मोनोपॉली म्हणतो. आता मोनोपॉली हा शब्द जास्त प्रमाणात प्रशासनामध्ये, इन जनरल ज्यावेळेस लोक पॉलिटिक्स करून स्वतःचं चालवत असतात, स्वतःचीच मर्जी राखण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांसाठी आपण मोनोपॉली हा शब्द वापरतो. पुढचा जो शब्द आहे तो मोनोपॉड. मोनोपॉड, वन फुटेड सपोर्ट, मोनोपॉड. आता कॅमेऱ्यासाठी एकाच पायाचा आधार ज्यावेळेस घेतला जातो त्यावेळेस त्याला मोनोपॉड म्हणतो.
आता पॉड हा जो शब्द आहे बघा, पॉड, पॉड या शब्दावरूनच पॉडकास्ट शब्द आला, परंतु मुळात पॉड जो आहे तो एक क्लिपिंग आहे. क्लिपिंग आहे म्हणजेच काय की पोडियम जो असतात का, पोडियम, जिथे आपण भाषण देत असताना असा हात ठेवून बोलतो, आपल्याला ते खूप भीती वाटते आणि समोरचे तुमचे पाय वगैरे व्हायब्रेट होत आहेत ते बघू नये म्हणून ज्याचा आधार आपण जो लहानपणी घेतला का भाषण देण्यासाठी, तो जो असतो समजा ज्याच्यावरती हात ठेवून आपण बोलत असतो त्याला आपण पोडियम म्हणतो. पोडियम म्हणजे तो डायस जो असतो समजा तसा, त्याला पोडियम म्हणतो. त्याच पोडियमवरून जो शब्द उदयास आला तो कुठला, तर पॉड. आणि पॉड या शब्दावरूनच पॉडकास्ट हा शब्द आला. जसं वेबकास्ट, टेलिकास्ट असे शब्द आहेत, तसं कास्ट म्हणजेच काय की एखादी गोष्ट प्रसारित करणे. मग पॉडकास्ट असे शब्द जसं की राजशम आणि बाकीचे तुम्हाला माहिती आहे, जय शेट्टी वगैरे आणि बाकीच्यांची नावं मी घेणार नाही. तर मग पॉडकास्ट. आणि तसंच मग आता मी ज्या ह्याच्यावरती कॅमेरा ठेवून हे रेकॉर्ड करतो तो एक ट्रायपॉड आहे. म्हणजे तो असंच जर असेल समजा, म्हणजे मोनोपॉड जर असेल तर तो तसं टिकणार नाही, कारण का तो खाली पडून जाईल. त्यासाठी मी काय केलं आहे, ट्रायपॉड घेतला आहे. मग ट्रायपॉड जो आहे त्याला, ट्राय म्हणजे तीन त्याला पाय आहेत आणि पॉड तसं. मग मोनोपॉड म्हणजेच काय की एकच आधार असलेला. आता इथे मोनो हा शब्द जरी तुम्हाला माहिती असेल तर स्टील यू कॅन आन्सर द क्वेश्चन इफ द क्वेश्चन इज इन एक्झाम. ओके, पुढचा जो शब्द आहे तो आहे मोनोसिलॅबल. आता मी आजच माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला, सुपर कॅलिफ्रॅजिलिस्टिक एक्सपिएलिडोशियस. सुपर कॅलिफ्रॅजिलिस्टिक एक्सपिएलिडोशियस म्हणजेच काय की खूप मोठा शब्द, अतिकृष्ट, अतिउत्तम, अप्रतिम असं म्हणण्यासाठी तो शब्द वापरला जातो. आणि त्या शब्दाचं मी तुकडे तुकडे केले ज्याच्या माध्यमातून मला त्याचं प्रोनाऊन्सिएशन आलं, त्याला सिलॅबल म्हणतो. म्हणजेच काय की एका श्वासात, एका जे आपण म्हणतो का एका गोमध्ये, म्हणजे एकदाच जेवढे शब्द बोलू शकतो, एका दमात मी जेवढे शब्द बोलू शकतो त्याला आपण सिलॅबल म्हणतो. आता आपण डेलिबरेटली जर तसं ठरवलं तर आपण जास्त बोलू शकतो, परंतु तसं. तर मग सिलॅबल म्हणजेच काय की शब्दांमध्ये दोन तुकडे. आता बी लीफ हा जो शब्द आहे, बी आणि लीफ. आता नंबर हा जो शब्द आहे, आता नम आणि बर हे दोन सिलॅबल आहेत, असं त्याला सिलॅबल म्हणतो. आता लिंग्विस्टिकचा पार्ट आहे, तुम्ही तो लक्षात ठेवू नका, परंतु सिलॅबल म्हणजे काय हे तरी लक्षात ठेवा. शब्द म्हणूयात तुम्ही त्याला, किंवा हा शब्दच म्हणा तुमच्यासाठी. तर मोनोसिलॅबल म्हणजेच काय की वन सिलॅबल वर्ड असा शब्द ज्याचं फक्त एकच सिलॅबल आहे. जसं की काय, हा मोनो, किंवा आय हा जो शब्द आहे तसंच, दॅट हा जो शब्द आहे तसंच आहे. आपण द्या आणि ट असं नाही म्हणत आहे, आपण दॅट एकदाच म्हणतोय. द्या आणि ट आपण वेगवेगळं म्हणतोय का, नाही, आपण दॅट असं म्हणतो, दॅट. तर मग काय तो काय आहे, दॅट वर्ड इज अ मोनोसिलॅबल. म्हणजेच काय की एकाक्षरी वर्ड, एकाक्षरी शब्द. पुढचा जो शब्द आहे तो आहे मोनोथिझम. आता थिझम, THE जो आहे, आता बऱ्याच शब्दांना इजम लावतो, तिथे वाद हा शब्द लक्षात ठेवायचा. जिथे जिथे इजम आला तिथे तिथे वाद आहे, लक्षात ठेवायचं. आता तुम्ही म्हणताल की फेमिनिझममध्ये इजम येतं, म्हणजेच काय की तो काय स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीतचा वाद आहे का, तर तो नाही आहे. तो फक्त स्त्रियांच्या हक्कासाठीचा एक मुवमेंट आहे. तिथे काय त्यांचं काय भांडण पुरुषांशी नाही आहे, हे लक्षात ठेवा. मिसअंडरस्टँड करून घेऊ नका, फेमिनिझम शिकत असाल तर. ओके, मोनोथिझम म्हणजेच काय की, थिझम म्हणजेच काय की THE, थी म्हणलं की रिलिजन आलं, हे लक्षात ठेवायचं कधी पण. THE जर म्हणलं तर रिलिजन येतं, म्हणजे येतच, रिलिजन येतं, विचारसरणी येतात, किंवा रिलिजियस गोष्टींच्या बाबतीतची जी विचारसरणी असते, किंवा आपण म्हणतो ना रिलिजनला मराठीमध्ये काय म्हणूयात आपण, रिलिजनला मराठीमध्ये धर्माच्या बाबतीत ज्या काही विचारसरणी आहेत त्याला आपण मोनोथिझम म्हणतो. आता मोनोथिझम म्हणजेच काय की माझा एकाच देवात विश्वास आहे. मोनोथिझम म्हणजेच काय की द पर्सन हू बिलीव्स इन ओनली वन गॉड. एकच ऑलमायटी, एकच माणूस आहे, सबका मालिक एक, जसं म्हणतो का समजा साईबाबाचं तुम्ही ऐकलं असेल समजा, तर सबका मालिक एक असं ज्यावेळेस म्हणतो, किंवा बाबा सगळे जे देव आहेत वेगवेगळे नाहीत, मग ख्रिश्चनिटीचा असू दे, हिंदुइझमचा असू दे, किंवा ह्यांचा असू दे समजा, इस्लामचा असू दे, मग सगळे देव जे आहेत ते एकच आहेत असं ज्यावेळेस म्हणतो, किंवा एखादा माणूस जो म्हणत असेल की बाबा देर इज ओनली वन गॉड असं ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेस त्याला मोनोथिझम म्हणतो. आता मोनो म्हणजे सिंगल आणि थिझम म्हणजेच काय की द बिलीफ सिस्टीम इन ओनली वन गॉड. एकेश्वर वादामध्ये जो माणूस विश्वास ठेवतो त्याला आपण मोनोथिझम म्हणतो. पुढचा जो शब्द आहे मोनोटोन. आता टोन या शब्दाचा अर्थ होतो अजून उच्चार किंवा सूर.
आता मोनोटोनस असा एक शब्द आहे. आता मोनोटोनस म्हणजेच काय की मी जर समजा एकाच टोनमध्ये जर बोलत असेल सारखं, की बाबा तुम्ही लेक्चरकडे लक्ष दिलं पाहिजे, तुम्ही लेक्चरकडे लक्ष नाही दिलं तर तुम्ही फेल होऊ शकतात आणि हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, असं जर मी जर बोलत असेल तर ते मोनोटोनस झालं. जर माझ्या आवाजामध्ये चढ उतार जर असेल तर ते मोनोटोनस नाही आहे. आणि मोनोटोनसचा दुसरा पण अर्थ होतो की तेच 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 ते जर बोलत असेल माणूस तर त्याला मोनोटोनस म्हणतो. त्याला काय म्हणतो? मोनोटोनस. आता मी रूट वर्ड म्हणतोय म्हणून तुम्ही लगेच माझं लेक्चरला मोनोटोनस म्हणायचं नाही. ते तुम्हाला रिव्हिजनसाठी म्हणतोय मी. माझं लेक्चर मोनोटोनस नाही आहे. मी नवीन गोष्टी सांगू शकतो. ओके, पुढे वन अनचेंजिंग टोन म्हणजे काय की एकाच सुरामध्ये ज्यावेळेस एखादा गायक गात असेल किंवा एकाच सुरामध्ये एखादा शिक्षक शिकवत असेल तर त्याला आपण मोनोटोनस म्हणतो. तर मोनोटोन म्हणजेच काय की वन अनचेंजिंग टोन, एक सुरी. ओके, पुढचा जो शब्द आहे मोनोवॅलेंट. आता वॅलेंट WVALENT, वॅलेंट या शब्दाचा अर्थ होतो व्हरायटी, वेगवेगळेपणा. त्याच्यावरूनच VAL वरूनच दुसरा कुठला शब्द आहे? व्हरायटी. व्हेरियस. आता व्हरायटी आणि व्हेरियस जवळपास सेमच आहेत, परंतु जास्तीत जास्त असं म्हणण्यासाठी, विविधता दाखवण्यासाठी आपण तो शब्द वापरतो. मग मोनोवॅलेंट म्हणजेच काय की हॅव्हिंग वन वॅलेन्सी ओनली, एक संयोजी. आता संयोजी या शब्दाचा अर्थ मला माहीत नाही. आता हा शब्द सायन्समधला दिसताना तरी एक संयोजता असलेले मूलद्रव्य. ओके, सो मोनोवॅलेंट. नेक्स्ट पुढचा जो शब्द आहे तो आहे मोनोक्सिलॉन. मोनोक्सिलॉन म्हणजेच काय की बोट मेड फ्रॉम वन ट्री ट्रंक. ट्रंक म्हणजेच काय की झाडाचं जे खोड असतं समजा त्याला आपण ट्रंक म्हणतो आणि त्याच्यावरून ट्रंक हा शब्द आलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प बद्दल नाही बोलत आहे मी. मोनोक्सिलॉन म्हणजेच काय की बोट मेड फ्रॉम वन ट्री ट्रंक म्हणजेच काय की एकाच झाडाच्या खोडीपासून जर एखादी बोट जर बनवलेली असेल तर त्याला मोनोक्सिलॉन म्हणतो. हे लक्षात ठेवा. दिस वर्ड इज रेअर, दॅट्स वाय इट कॅन ऑल्सो बी आस्क्ड, सो प्लीज रिमेंबर दॅट. पुढचा जो शब्द आहे तो मोनोझिगॉटिक. मोनोझिगॉटिक म्हणजेच काय की डेव्हलपिंग फ्रॉम वन फर्टाइल्ड एग म्हणजेच काय की एकाच एगपासून जन्माला आलेलं जे हे असतं समजा विकसित होणारं जे काही गोष्ट असते त्याला मोनोझिगॉटिक असं म्हणतो. मोनोझिगॉटिक. अगेन द वर्ड इज फ्रॉम बायोलॉजी ऑर बायोलॉजी तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर. आता तुमची भाषा म्हणतोय कारण का मी कॉमन म्हणण्यासाठी, असं नाही आहे की तुमची माझी भाषा वेगळी आहे. आय एम टॉकिंग अबाउट इंग्लिश आणि मी मराठीतून शिकवतो हे विसरू नका. सो म्हणू नका की आपली आणि तुमची भाषा वेगळी आहे. मोनोविजन. आता मोनोविजन म्हणजेच काय? जसं हेडफोनचं सांगितलेलं की काही दिवसांनंतर चायनाचा हेडफोन तुटतो आणि एकाच कानातून ऐकू येतं, तसं मोनोविजन म्हणजेच काय की काही कालांतराने काय होतं की एखाद्या माणसाला एखाद्या डोळ्याने कमी दिसतं किंवा म्हातारे माणूस जर असेल समजा डोळ्याचं ऑपरेशन झालं किंवा एखादा डोळा जर खूप चांगलं काम करत नसेल किंवा दृष्टी जर राहिलेली नसेल तर त्याला आपण मोनोविजन म्हणतो. मोनोविजन म्हणजे दोन डोळे आहेत परंतु एकाच डोळ्यातून चांगलं दिसतं किंवा एकाच डोळ्याने विजन करता येतं, त्यावेळेस त्याला आपण मोनोविजन म्हणतो. एका डोळ्याची दृष्टी दोष सुधारणे. मोनोविजन. करेक्शन फॉर वन आय ओनली. आता मोनोविजन हा शब्द मी सांगितलं तसा तर आहेच, परंतु त्याचा मुळात इथे अर्थ काय सांगितला त्यांनी की मोनोविजन म्हणजेच काय की दोन्ही आपण ज्यावेळेस चष्मा लागतो त्यावेळेस दोन्ही डोळ्यांसाठी कधी कधी लागतो आणि कधी कधी एका डोळ्यासाठी लागतो आणि कधी कधी एका डोळ्याचं निवारण केलं जातं, कधी कधी दोन डोळ्याचं. त्याला मोनोविजन म्हणतो. लेन्स कार्टवाले तुम्हाला तिथे गेले सांगतीलच आहे. पुढे मोनोमियल. मोनोमियल म्हणजेच काय की अगेन हा शब्द बीजगणित आणि भूमितीमधला आहे आणि मॅथचा माझा काही संबंध नाही. सो प्लीज डोंट आस्क मी व्हॉट इट इज. आय कॅन टेल यू द वर्ड ओनली. एकपदी म्हणजेच काय की पद म्हणजे तिथे डेजिग्नेशन नाही, पंतप्रधानाचं पद, शिक्षकाचं पद असं पद नाही. एकपदीमध्ये ते गुणिले बिनिले काय जे असतं समजा वर्गमूळ वगैरे त्यानुसार तो शब्द आहे. एखाद्या मॅथच्या शिक्षकाला विचारा किंवा तुम्ही बघा. मोनोमियल. अल्जेब्रिक एक्सप्रेशन विथ वन टर्मच्या बाबतीत जो असेल का त्याला मोनोमियल म्हणतो. So that was the last root word that was made from mono which means single. आता mono या शब्दाचा अर्थ परत एकदा काय होतं? एक किंवा सिंगल किंवा अलोन. आता तिघांचा अर्थ काय होतो? एकटा किंवा एक या शब्दाचे. तर मग मोनो म्हणजे एक आणि मोनोशी रिलेटेड जे काही शब्द आहेत ते शब्द लक्षात ठेवा आणि याच्यावरती काही जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते आपण लवकरच पाहणार आहोत. once we are done with all the root words that signify a number.